Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. मधल्या जवळपास या महिनाभरामध्ये आपण पाहत आहोत की विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थी ज्या परीक्षांना सामोरं जात आहेत त्या परीक्षांचे गोंधळ याच्यावरनं परत एकदा तरुणाईमध्ये खास करून सरकारच्या विरोधात ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था आपली भारतातली आहे त्याच्या विरोधातला एक रोष वाढत चाललेला आहे असे दावे केले जातात, असे आरोप होत आहेत. स्वाभाविकपणे या संदर्भामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. याच वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या संघटना असतात त्या रस्त्यावर उतरत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुद्धा होत आहेत. पण खरोखर सरकारच्या विरोधात किंवा आपली जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्या विरोधात ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये नीट आणि सीबीएसई ह्याचे परीक्षांमधले जे गोंधळ समोर आलेले आहेत त्यावरनं खरोखर या तरुणांमध्ये, विद्यार्थी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे का? जर तो असंतोष असेल तर तो केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित आहे, तो सरकारच्या संदर्भात आहे, तो शिक्षण मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आहे, तो अधिकारी वर्गासंदर्भातला आहे की तो कोचिंग क्लासेस संदर्भातला आहे? नेमका हा रोष कोणाच्याकडे आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये विद्यार्थी वर्गाला नेमकं काय वाटतं आणि एकंदरीतच हे सगळे गोंधळ जे समोर आलेले आहेत या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकं देशातलं वातावरण आहे हे समजून घेण्यासाठी सी वोटरने एक सर्वे केलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की नीटची परीक्षा ही रद्द करावी लागली कारण की पेपर फुटलेले होते. त्या पलीकडे जाऊन सीबीएसई मध्ये सुद्धा जी ऑनलाईन मार्किंग सिस्टीम आणली त्याच्यावरनं सुद्धा विद्यार्थ्यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत. जे ऍक्च्युअली त्यांचे पेपर होते आणि त्या ऑनलाईन मार्किंग सिस्टीम मध्ये जे सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये विरोधाभास जाणवतोय. त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं विद्यार्थी वर्गाला काय वाटतंय, लोकांना काय वाटतंय हे समजून घेतलेलं आहे सी वोटरने आणि त्यातलाच आपण जे ग्राफिक्स मार्फत डेटा जो आहे तो आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्यातनं तुम्हालाही हे चित्र स्पष्ट होईल की नेमकं आत्ताच्या घडीला देश या सगळ्या संदर्भामध्ये काय विचार करतोय. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न होता तो म्हणजे की तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी असं आहे का की जे नीट परीक्षेला बसलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हा पेपर फुटलेला आहे तर त्याचा फटका त्यांना सुद्धा बसला. तर याबद्दल तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आहे का? तर त्याच्यामध्ये हो आणि आमच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे हे म्हणणारे आपल्याला 45% लोक पाहायला मिळत आहेत. हो, थोड्याफार प्रमाणात नाराजी आहे असं म्हणणारे सुद्धा 60% घरामध्ये आहेत. म्हणजे जवळपास 50% लोक अशी आहेत जी या सर्वेमध्ये अर्थात सहभागी झालेली होती आणि त्यांचं म्हणणं आहे की एकतर आमच्या ओळखीत किंवा आमच्या कुटुंबामध्ये कोणी ना कोणीतरी असं होतं की जे नीट परीक्षेला बसलेलं होतं आणि या गोंधळामुळे आमच्यामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहे. सो जवळपास निम्मी लोक नाराज असल्याचं याच्यातनं चित्र दिसतंय. नाराज नाही आहेत म्हणणारे इथे 10% आहेत. नाही म्हणजे आमच्या कुटुंबातच कोणी याबद्दल परीक्षेला बसलेलं नव्हतं की आमच्या ओळखीत कोणी नाही असं म्हणणारे सुद्धा साधारणतः 28% आहेत. पण हे तिघं एकतर्फा आणि ह्यात वरचे दोन नाराजी जर आपण पाहिली तर ती साधारणतः 50% घरामध्ये जाते की ज्यांच्या ओळखीत किंवा कुटुंबात कोणी ना कोणीतरी ह्या नीट परीक्षेचा सगळा जो गोंधळ आहे त्याला बळी पडलेला आहे. दुसरा मुद्दा जो सी वोटरच्या सर्वेमध्ये विचारण्यात आलेला होता तोही फार महत्त्वाचा आहे की या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नेमकं तुम्हाला दोषी कोण वाटतं आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा फार महत्त्वाचा ठरतो कारण की हे नीट पेपर फुटीचं कनेक्शन जे आहे हे महाराष्ट्रातनं सुद्धा समोर आलेलं आहे. लातूर आणि पुणे हे त्याचं केंद्र बनलेलं आहे. कशा पद्धतीने त्या प्राध्यापकांना अटक झालेल्या आहेत, कोचिंग क्लासेस आहे म्हणजे शिवराज मोटेगावकर असतील त्यांना अटक झालेली आहे हे आपण सगळं पाहतच आहोत. त्यामुळे सीबीआय याच्यामध्ये तपास करते आणि त्याची धागेदोरे जे आहेत हे महाराष्ट्रातनं सुद्धा आहेत आणि म्हणून आपण सुद्धा ही बातमी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये दोषी कोण वाटतं? त्यातला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्यांच्या खरं तर राजीनाम्याची मागणी होतीये ते दोषी वाटतायत का? तर असं म्हणणारे 45.6% लोक आहेत सी वोटरच्या सर्वेनुसार. एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी की जे हे परीक्षा जी आहे नीटची ती कंडक्ट करत असते ते दोषी आहेत असं म्हणणारे 12% लोक आहेत. कोचिंग क्लासेस, मी आता मोटेगावकरांचा उल्लेख केला म्हणून, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते दोषी आहेत असं म्हणणारे सुद्धा 5.8% लोक आहेत. त्याच्यानंतर फोडणारे पेपर घेणारी लोक म्हणजे कोण? तर पेपर फुटलेत आणि ते काही विद्यार्थी घेत आहेत, काही बोली लावून म्हणजे काही लाखांच्या बोली लावल्या जातात आणि त्याच्यातनं ते पेपर खरेदी केले जातात. त्याच्यानंतर काही पालक सुद्धा असे आहेत की ज्यांनी सुद्धा काही लाखभर रुपये मोजलेले आहेत आणि हे पेपर जे आहेत जे फुटलेले आहेत ते घेतलेले आहेत जेणेकरून त्यांची मुलं पास व्हावी. तर ही जी सगळी भ्रष्ट झालेली सिस्टीम आहे, हे जे भ्रष्ट विद्यार्थी आणि पालक आहेत ते सुद्धा किती जबाबदार आहेत तर असं मानणारे लोक सुद्धा 4.5% आहेत आणि सगळेच जबाबदार आहेत. या पूर्ण गोंधळाला सगळेच जण जबाबदार आहेत, कोणी एकाला दोष देऊन चालणार नाही असं म्हणणारे सुद्धा 24% इथे आपल्याला लोक पाहायला मिळतात. पण सगळ्यात जास्त आकडा हा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातला पाहायला मिळतोय. 45% लोक म्हणतात सी वोटरच्या सर्वेनुसार की ह्या नीट परीक्षा गोंधळाला ज्यांनी ऍक्च्युअल ही परीक्षा कंडक्ट केलेली आहे एनटीए
त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त शिक्षण मंत्री जबाबदार आहेत असं ते म्हणतायत. आणि याचं हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की ह्याच मुद्द्यावरनं किंवा हा असाच रोष कदाचित दिसत असावा यावरनं विरोधी पक्ष असेल आणि खास करून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी असतील यांनी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. इतकंच नाही तर ह्याच नीट परीक्षेच्या दरम्यानच जो एक नवीन पक्ष उदयाला आला अर्थात डिजिटली किंवा ऑनलाईन कॉकरोच जनता पार्टी, त्यांच्याकडनं सुद्धा सगळ्यात पहिले जर भाजपवर किंवा केंद्र सरकारवर टीका व्हायला कुठल्या मुद्द्यावरनं सुरुवात झाली असेल तर ती सुद्धा नीट परीक्षेचेच आहे. आणि त्यांनी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. अर्थात धर्मेंद्र प्रधान सुद्धा वेळोवेळी समोर आलेले आहेत, त्यांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत, त्यांनी उत्तर देण्याचे प्रयत्न केलेले आहेत, पण तरी सुद्धा हा रोष कमी झालेला पाहायला मिळत नाहीये. सी वोटरच्या सर्व्हेनुसार 45% लोक नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरतायत. पुढच्या प्रश्नामध्ये आपण ह्याचं आणखीन फोड करूया, कारण की आता हे सगळं ओव्हरऑल डेटा सांगत होता, पण खरोखर तरुणांमध्ये याबद्दल रोष आहे का की जे एकतर या येत्या काळामध्ये कदाचित परीक्षा देणार असतील किंवा ज्यांनी ऍक्च्युअली परीक्षा दिलेल्या असतील आणि जो तरुण वर्ग आहे तो खरोखर या सगळ्याबद्दल कुणाला जबाबदार धरतो, कुणाला दोषी धरतो. तर याच्यामध्ये सुद्धा वर्गवारी आहे. 18 ते 24 ह्या वयोगटातले जो वर्ग आहे की त्याच्यामध्ये सुद्धा जे कदाचित परीक्षा दिले असतील, देणारे असतील, शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरणारे त्याच्यामध्ये 51% लोक पाहायला मिळतात. म्हणजे इथे सुद्धा परत निम्म्याहून जास्त प्रमाण हे एकटं शिक्षण मंत्र्यांच्या विरोधातलं आपल्याला पाहायला मिळतं की जे शिक्षण मंत्र्यांना याच्यामध्ये जबाबदार धरतायत. त्या पलीकडे जाऊन NTA असेल, कोचिंग क्लासेस असतील किंवा फोडलेले पेपर घेणारे विद्यार्थी पालक असतील, यांना ते कमी दोष देतात. 18 ते 24 वयोगटातली लोक या NTA या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त दोष हा शिक्षण मंत्री यांना देताना पाहायला मिळतात सी वोटरच्या सर्व्हेनुसार. 25 ते 34 ह्या वयोगटातली लोक की ज्याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात असे असतील की जे ही परीक्षा देत आहेत किंवा काही लोक असे असतील की त्यांच्या ओळखीतले देणारे सुद्धा बरेच जण असू शकतील. तर हे 25 ते 34 वयोगटातली लोक सुद्धा सगळ्यात जास्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान 57% लोक ही त्यांना जबाबदार धरत आहेत. आणि उर्वरित जर आपण पर्सेंटेज पाहिलं तर ते ओव्हरऑलच या दोन्ही वयोगटांमध्ये म्हणजे 18 ते 34 ह्या वयोगटामध्ये जो मेजर तरुण वर्ग आहे भारतातला तो सगळ्यात जास्त शिक्षण मंत्र्यांना याच्यामध्ये जबाबदार धरतोय. बाकी उर्वरित पर्सेंटेज हे आपल्याला 10% खाली पाहायला मिळते. म्हणजे इंटरेस्टिंगली जी लोक फोडलेले पेपर घेत आहेत असे विद्यार्थी आणि पालक यांना सुद्धा ते कमी दोषी मानतायत किंवा जी नीट परीक्षा NTA कंडक्ट करते त्यांना सुद्धा ते कमी दोषी मानतायत आणि ते शिक्षण मंत्र्यांनाच सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये जबाबदार धरताना पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर 35 ते 44 किंवा 45 ते 54 आणि 55+ हा वयोगट जर आपण पाहिला तर हा सुद्धा थोडा तरुण वर्गाच्या पुढे गेलेला, थोडा जास्त ज्येष्ठ वर्ग आणि किंबहुना याच्यामध्ये पालक सुद्धा अर्थात मोडतात, कारण की इथे 45 ते 54 आणि 55+ ची सुद्धा वयोगट आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर शिक्षण मंत्रीच पेपर फुटी प्रकरणाला जबाबदार आहेत असंच मानणारी लोक आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण हा जो मेजर तरुण वर्ग आहे त्याच्यापेक्षा थोडं प्रमाण जे आहे, टक्केवारी जी आहे ती घसरलेली आहे. पण उर्वरित जे आहेत वर्ग त्याच्यापेक्षा ते शिक्षण मंत्री यांना जास्त जबाबदार धरताना पाहायला मिळतात. खास करून 45 ते 54 आणि 55+ मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर तिथे पण एक साधारणतः 46% आणि 31% घरामधलं प्रमाण आहे. त्यामुळे पालक वर्ग सुद्धा जर आपण पाहिला तर तो सुद्धा या बाकी सगळ्यांपेक्षा नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरताना पाहायला मिळतोय सी वोटरच्या सर्व्हेनुसार. यानंतर पुढचा प्रश्न सी वोटरच्या सर्व्हेमध्ये होता तो म्हणजे कोचिंग क्लासेस बद्दलचा, कारण की शिवराज मोटेगावकर यांच्याबद्दल खूप बोललं जातं आणि त्यांनी जे गेस्ट पेपर ठेवलेले होते त्याच्यातले जे प्रश्न होते तेच पुढे जाऊन कशा पद्धतीने ऍक्च्युअल नीटच्या पेपरमध्ये आलेले होते आणि इतका आवेश की ज्यावेळेला ऍक्च्युअली परीक्षा झाली त्याच्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ त्यांनी शूट केलेला सुद्धा समोर आलेला होता, ज्याच्यामध्ये दावे होते की कसं आपल्याकडे जे प्रश्न आपण तयारी केलेले होते तेच प्रश्न बरोबर ऍक्च्युअल एक्झामला आले, कसं कुलकर्णीकडनं त्यांना हे सगळे प्रश्न जे आहेत ते मिळालेले होते, त्यांच्या फोनवर तो सगळा डेटा होता. आणि आता अर्थात CBI इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर येताना आपल्याला पाहायलाच मिळतात की जे ऍक्च्युअल पेपर सेट करत होते त्यांचेच कसे ह्या कोचिंग क्लासेस सोबतच्या लोकांसोबत लागेबंदे होते, हे आरोप आपल्याला होताना पाहायला मिळतात किंवा तपासात या गोष्टी समोर येताना पाहायला मिळतात. अर्थात आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये 13 लोकांना अटक झालेली आहे, ज्याच्यामध्ये मोटेगावकर यांचा सुद्धा समावेश आहे. तर ह्या कोचिंग क्लासेस बद्दलचं नेमकं काय मत आहे, तर ह्यामध्ये काही सुधारणा व्हाव्या, त्याच्यामध्ये बदल व्हावे असं गरजेचं आहे म्हणणारे 32.5% लोक आहेत. खराब आहे, अक्षरशः खराब आहे ही सगळी अवस्था कोचिंग क्लासेसची असं म्हणणारे सुद्धा 11.9% लोक आहेत. रेग्युलेशन त्याला गरजेचं आहे, म्हणजे कोचिंग क्लासेस असावेत, ते अगदी त्यांना बंद करा असं आमचं म्हणणं नाहीये, ते नक्कीच असावेत, पण त्याच्याबद्दलची काहीतरी नियमावली असायला हवी, त्याच्याबद्दल एखादी सिस्टीम असायला हवी, त्याच्याबद्दल रेग्युलेशन्स यायला हवे असं मानणारे सुद्धा 40% लोक आहेत. त्यामुळे हे प्रमाण इथे सगळ्यात
सगळ्यात जास्त आहे, जे हे दर्शवते की कोचिंग क्लासेस असावेत जरूर, कारण त्यांची गरज आहे. अर्थात प्रत्येक विद्यार्थी हा एवढा सक्षम नसतो की तो स्वतःच्या जोरावर सगळं शिकू शकेल, त्यामुळे कोचिंग क्लासेसची गरज आहे, ते असावेत नक्की. पण त्याला एक रेग्युलेशन असावे, रेग्युलेटरी बॉडी असावी मे बी, किंवा सिस्टीम असावी असं मानणारे हे 40% लोक आपल्याला पाहायला मिळतात सी वोटरच्या सर्व्हेमध्ये. बंद करून टाका असं म्हणणारे सुद्धा 9.3% आहेत. अर्थात हे मे बी अशी लोक असू शकतात की जे कदाचित एखादा पर्सनल कोच हायर करू शकतात, त्यांना सधन कुटुंबातली ज्याला आपण म्हणतो बऱ्याचदा असेही असू शकतात. त्यांना असं वाटत असू शकतं की कोचिंग क्लासेस बंदच करून टाकलेले आहेत, ते भ्रष्ट सिस्टीम असण्यापेक्षा ते नसलेले बरे, असंही मानणारा एखादा वर्ग असू शकतो. तर तो साधारणतः 9.3% घरामध्ये आहे. आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सुद्धा 5.8% आहेत. पण एक कोचिंग क्लासेसच्या विरोधातलं वातावरण सुद्धा सी वोटरच्या सर्व्हेमध्ये पाहायला मिळते. पुढचा प्रश्न जो याच्यामध्ये विचारण्यात आलेला होता तो म्हणजे की एकंदरीतच हे सगळे जे परीक्षांमधले गोंधळ आहेत, CBSE असेल, आता नीटचं असेल, हे सगळे जे परीक्षांमधले गोंधळ आपल्याला पाहायला मिळतात त्याला सगळ्याला जबाबदार कोण, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इथे फक्त शिक्षण मंत्री नाही, तिथे अधिकारी वर्गाला सुद्धा ते आणलेलं आहे. तर या सगळ्या परीक्षा म्हणजे फक्त नीट नाही, मग अशी जे आपण शिक्षण मंत्र्यांबद्दलचा रोष पाहत होतो या सर्व्हेमध्ये, तो केवळ नीट संदर्भातला प्रश्न होता. हा जो प्रश्न आहे हा ओव्हरऑल जे वेगवेगळ्या परीक्षांमधले गोंधळ आपल्याला पाहायला मिळतात त्या संदर्भातला प्रश्न आहे. आणि एकंदरीतच या गोंधळाला जे बोर्ड आहे, म्हणजे मग CBSEच्या बाबतीत CBSE बोर्ड असेल किंवा नीटच्या बाबतीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी असेल, हे सगळे त्याला जबाबदार आहेत का, की जे ऍक्च्युअल परीक्षा कंडक्ट करतात त्या सगळ्या गोष्टी करतात, तर असं मानणारा वर्ग 27% आहे. पण शिक्षण मंत्री जबाबदार आहेत का, तर असं मानणारा वर्ग इथे सुद्धा जास्त आहे, 33% घरामध्ये आहे. त्याच्यानंतर मंत्रालयातले अधिकारी, म्हणजे कदाचित सिस्टीममध्ये जसं आपण म्हणतो ना कुंपण शेत खातं त्या पद्धतीने अधिकारी वर्गच या सगळ्या गोष्टी बाहेर काढतोय का, किंवा तेवढ्या चांगल्या पद्धतीने हाताळू शकत नाहीये का, तेच जसं कुंपण शेत खातं म्हणतो त्या पद्धतीने तेच तसं करतायत का, तर असं मानणारा वर्ग मात्र इथे कमी आहे, 8% घरामध्ये आहे. सगळ्यात जबाबदार आहेत का, तर असं मानणारा वर्ग सुद्धा एक 20% घरामध्ये आहे. आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सुद्धा 10% घरामध्ये आहेत. पण मेन इथे की ह्या सगळ्यामध्ये सुद्धा म्हणजे केवळ नीट प्रकरणामध्ये नाही तर सगळ्याच परीक्षांबद्दल सुद्धा गोंधळ जो पाहायला मिळतो याला सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात शिक्षण मंत्री जबाबदार असल्याचं सी वोटरमध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे लोकांनी तशी मतं व्यक्त केलेली आहेत असं सी वोटरचा सर्व्हे सांगतोय. आणि त्या तुलनेमध्ये ऍक्च्युअल जे परीक्षा कंडक्ट करणारे ज्या बॉडीज आहेत त्या शिक्षण मंत्र्यांपेक्षा कमी जबाबदार मानताना लोक आपल्याला पाहायला मिळतात, जसं की इथे 33 आणि 27% गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा प्रश्न सी वोटरच्या सर्व्हेमधला होता तो म्हणजे की विद्यार्थ्यांसोबत शिक्षण व्यवस्था योग्य न्याय करतेय का. शिक्षण व्यवस्था जर योग्य असेल, सक्षम असेल आणि दोषविरहित असेल तरच तो विद्यार्थ्यांसोबत न्याय ठरू शकतो. पण खरोखर भारतातली शिक्षण व्यवस्था ही तशी आहे का, तर याच्याबद्दल अन्यायकारक आहे असं म्हणणारे निम्मी लोक आहेत. 51% लोकांना, भारतातल्या 51% लोकांना असं वाटतं सी वोटरच्या सर्व्हेनुसार की शिक्षण व्यवस्था ही भारतातल्या विद्यार्थ्यांसोबत न्याय करत नाहीये. विश्वास कमी होत चाललेला आहे असंही म्हणणारे 22% लोक आहेत. थोडाफार प्रमाणात आमचा अजूनही भरोसा टिकून आहे, जरी एवढा सगळा गोंधळ असला तरी आमचा भरोसा आहे असं म्हणणारे अवघी 6% लोक आहेत. त्याच्यानंतर 100% आमचा विश्वास आहे, सिस्टीममध्ये आम्हाला कुठलाही फॉल्ट दिसत नाही, सिस्टीम व्यवस्थित चाललेली आहे, दोषी कोणीतरी भलतेच असतील, सिस्टीम मात्र व्यवस्थित आहे, शिक्षण व्यवस्था उत्तम चाललेली आहे असं मानणारा वर्ग सुद्धा 16% आहे. आणि सांगता येत नाही म्हणणारे अगदीच फार तुरळक आहेत याच्यामध्ये. पण इथे सुद्धा जर प्रमाण पाहिलं तर अन्यायकारक आहेत म्हणणारे आणि आमचा विश्वास ढासळतोय असं म्हणणारे आपल्याला साधारणतः 70% घरामध्ये लोक, 70 ते 73% घरामध्ये लोक ही पाहायला मिळतात. आणि हे नक्कीच कुठल्याही सरकारसाठी किंवा कुठल्याही देशातल्या शिक्षण व्यवस्थेसाठी शोभनीय चित्र नाहीये. सी वोटरच्या सर्व्हेनुसार हा डेटा, अगेन मी तुम्हाला सांगते की ह्या सी वोटरच्या सर्व्हेनुसार आम्ही डेटा तुमच्या समोर ठेवतोय की ज्याच्यामधला भारतातल्या शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा ढासळत चाललेला आहे. जी शिक्षण व्यवस्था खरं तर भारताचं पुढचं भविष्य जे आहे ते शेपअप करत असते किंवा भारताचं, कारण या अर्थाने कारण की हेच तरुण परीक्षा देत असतात आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने घोळ करून, कॉपी करून, पेपर फुटीने लोक जर पास होणार असतील आणि ते विद्यार्थी पुढे जाऊन जर भारताचं भविष्य घडवणार असतील तर ते कसं भविष्य घडेल हा प्रश्न त्यातनं पडत असतो. आणि म्हणूनच जर शिक्षण व्यवस्थाच आपली योग्य पद्धतीने असेल, न्यायकारक असेल, दोषविरहित असेल तरच योग्य पद्धतीने तरुण पिढी जी आहे ती घडत असते आणि त्यावरच भारताचं भविष्य जे आहे ते ठरत असतं. पण दुर्दैवानं सी वोटरच्या सर्व्हेनुसार असं दिसतंय की 70% घरामध्ये लोक मानतायत की शिक्षण व्यवस्था ही भारतातल्या तरुणांवर किंवा विद्यार्थी वर्गावर न्यायकारक नाहीये. पुढचा प्रश्न सी वोटरच्या सर्व्हेमध्ये होता तो म्हणजे की स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा ज्या असतात त्याच्यामध्ये निष्पक्षता आहे असं तुम्हाला वाटतं का, याबद्दल तुमचा विश्वास आहे का. याबद्दल सुद्धा प्रचंड विश्वास आहे असं म्हणणारे 20% लोक आहेत. फारसा विश्वास राहिलेला नाही असं म्हणणारे 29% लोक आहेत.
अजिबात आमचा विश्वास नाही असं म्हणणारे 23% लोक आहेत. सो थोड्याफार प्रमाणात इथे सगळ्याच कॅटेगरीजमध्ये मिश्र प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात कारण की वेगवेगळ्या परीक्षा ह्याच्यामध्ये आहेत. काही परीक्षा या अगदी नीट पार पडतायत, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे पेपर फुटीचं प्रकरण समोर येत नाहीये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही फॉल्ट कदाचित दिसून येत नसेल, त्यामुळे त्यांचा कदाचित चांगला प्रतिसाद असू शकतो. सो ओव्हरऑल स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांबद्दल आपण जर इथे हे कल पाहिला सी वोटरच्या सर्वेनुसार, तर त्याच्यामध्ये इतरत्ता प्रश्नांमध्ये जसं आपल्याला बऱ्यापैकी एकतर्फी लोकांची मतं असलेली पाहायला मिळत होती, इथे मात्र तसा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. पण यामध्ये सुद्धा, या सगळ्या प्रतिसादांमध्ये सुद्धा फारसा विश्वास नाही म्हणणारे मात्र 29% आहेत. सो हे सुद्धा थोडं अगदी थेट निगेटिव्ह बाजूकडे वळलेलं नसलं तरी थोडं टिल्ट मात्र निगेटिव्ह बाजूकडेच झालेलं आहे, हे त्या एका रिस्पॉन्सवरनं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा प्रश्न पाहूया. सी वोटरचा सर्वे सांगतो की NTA बंद करून राज्यांनीच परीक्षा घ्यावा का, हा प्रश्न ज्या वेळेला विचारण्यात आला त्यावेळेला 60% लोक म्हणालेली आहेत की हो, NTA बंद करावं आणि प्रत्येक राज्याने आपापल्या पद्धतीने त्या परीक्षा घ्याव्या. आता असं नाहीये की राज्य सरकार त्यांच्या पद्धतीने, की राज्य पातळीवर ज्या वेळेला या परीक्षा होत होत्या त्यावेळेला त्या अगदी म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाच फॉल्ट नव्हता, तेव्हा पेपर फुटत नव्हते, असं परिस्थिती नाहीये. पण आत्ताच्या घडीला तरी 60% लोकांना वाटतंय सी वोटरच्या सर्वेनुसार की NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्यांनी ते बंद करावं, त्यांनी बंद कराव्या या सगळ्या गोष्टी, त्यांनी परीक्षा घेऊ नयेत आणि राज्य पातळीवर आपापल्या पद्धतीने त्या परीक्षा घ्याव्या. मग कदाचित असंही असू शकतं, तर तुम्ही हा विचार करा की राज्य पातळीवर घ्यायचं झालं तर दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना एका तिसऱ्या राज्यात जावं लागू शकतं. ह्या सगळ्या गोष्टीची जी गैरसोय आहे ती विद्यार्थ्यांची नक्कीच होऊ शकते. पण NTA ज्या पद्धतीने ही सगळी परीक्षा हाताळतेय, गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षांमधले जे गोंधळ पाहायला मिळत आहेत त्याच्यानुसार तरी सध्या असं वाटतंय की आत्तापेक्षा पूर्वी होतं तेच बरं होतं असं चित्र तिथनं दिसतंय. म्हणजे 2 उपाय आहेत या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये. 2 उपाय पाहिले जात आहेत. एक की राज्यांकडेच ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी द्यावी का, एक सेंट्रलाइज्ड सिस्टीम असण्यापेक्षा, आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे की कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असावं का. तर त्याच्याकडे वळण्यापूर्वी हा प्रश्न समजून घ्यायचा झाला तर NTA बंद करून राज्यांनी घ्यावं का, तर 60% लोक म्हणतायत, नको म्हणणारे 23% सुद्धा आहेत आणि सांगता येत नाही म्हणणारे 16.4% आहेत. पुढच्या प्रश्नामध्ये हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की आता पेन अँड पेपर पद्धतीने ज्या पद्धतीने टेस्ट होत आहेत, पुढचा प्रश्न आपण पाहूया, त्याच्यापेक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असावी का, किंवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग सिस्टीम असेल तर त्याने पेपर फुटी ही थांबू शकते का. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत, जसं की हॅकिंग होऊ शकतं, त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य प्रकार आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा सिस्टीम क्रॅश होऊ शकते, किंवा रिमोट प्लेसेस ज्या आहेत त्या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणं हे शक्य होऊ शकतं का, हेही प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. पण तरी सुद्धा आत्ताची जी पेन अँड पेपरची जी पद्धत आहे त्याच्यापेक्षा कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम ही जास्त उपायकारक ठरेल का, तर याच्यामध्ये सुद्धा हो म्हणणारे 41%च लोक आहेत. त्यामुळे निम्मे आहेत का, तर असं नाही म्हणता येणार, पण 41% लोकांना असं वाटतंय की पेन अँड पेपरपेक्षा ही जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग सिस्टीम आहे ती कदाचित पेपर फुटी तरी थांबवू शकते. त्याच्यामध्ये ती राबवण्यामध्ये अडचणी येऊ शकतात, ती किती प्रभावी ठरेल याच्यामध्ये अडचणी कदाचित असू शकतात, पण पेपर फुटतायत जे ते प्रकरण तरी कदाचित त्याने थांबेल असं 41% लोकांना वाटतंय. 32% लोकांना हे ते नाहीच म्हणतात की कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम सुद्धा काही पेपर फुटी प्रकरण थांबवू शकत नाही, कारण की हॅकिंगच्या या गोष्टी होतानाच आपल्याला पाहायला मिळतात आणि अर्थात सिस्टीम सुद्धा, वेबसाईट सुद्धा बऱ्याचदा क्रॅश होत असतात. त्यामुळे तीही एक समस्या आहेच. म्हणून नको म्हणणारे सुद्धा कदाचित 32% लोक आहेत आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सुद्धा 26% लोक आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न याच्यामध्ये आणखीन एक होता तो म्हणजे की CBSE संदर्भातला. CBSE इथे यासाठी महत्त्वाचं ठरतं कारण की मी मगाशी जसं म्हटलेलं होतं की याच्यामध्ये ऑनलाईन मार्किंग सिस्टीम सुद्धा आणण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप आक्षेप जे आहेत हे विद्यार्थ्यांकडनं घेण्यात आलेले आहेत. ते स्वतः सोशल मीडियावर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देतात आणि त्यांचं हे सांगणं आहे, म्हणजे काहींचं म्हणणं आहे की हे तर हँडरायटिंगच आमचं नाही, हे हस्ताक्षरच आमचं नाहीये. त्यामुळे त्याच्यात सुद्धा खूप गोंधळ हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या टेंडर प्रक्रियेवरनं गोंधळ आहे, ब्लॅकलिस्टेड जे आहेत त्यांना दिलं जातं याच्यावरनं आक्षेप घेण्यात आलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला हा प्रश्न विचारण्यात आला CBSE संदर्भातला, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा प्रश्न हा होता बेसिकली की तिथे सुद्धा आत्ताचा निकाल रद्द करून ॲक्च्युली फिजिकल पद्धतीनेच कॉपी चेक कराव्या का. म्हणजे तुमचे आमचे पेपर ज्या पद्धतीने लहानपणापासून चेक झालेले आहेत की ॲक्च्युली तुम्ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळते, उत्तरपत्रिकेवर तुम्ही उत्तरं लिहिता आणि त्या कॉपीज ज्या आहेत म्हणजे ते जे पेपर आहेत हे ॲक्च्युली आपले बाई तपासायच्या, त्याच पद्धतीने फिजिकल कॉपी ह्या चेक व्हाव्या का, ना की डिजिटल किंवा ऑनलाईन पद्धतीने न होता. तर असं म्हणणारे सुद्धा 65% लोक आहेत. सी वोटरचा सर्वे सांगतो की 65% लोकांना वाटतं फिजिकल कॉपीज चेक करणं हे जास्त बरं आहे डिजिटलपेक्षा. नाही म्हणणारे 14% आहेत आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सुद्धा 20% लोक आहेत.
तर हे सगळं आत्ताच्या घडीला जे सगळे परीक्षांचे गोंधळ आपल्याला भारतभर पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यावरनं मोठमोठ्या प्रमाणात जी आंदोलनं होत आहेत त्या सगळ्यावरनं एकंदरीत लोकांमध्ये काय इम्प्रेशन आहे त्याचं, लोक काय विचार करतायत, खास करून विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग काय विचार करतोय, हे सगळं या आपल्याला डेटातनं उमटताना पाहायला मिळतंय. यातली इंटरेस्टिंग गोष्ट ही सुद्धा आहे की आता पेपर फुटू नये ह्याच्यासाठी म्हणजे खास करून नीटची परीक्षा जी आता 21 जूनला होणार आहे त्याच्यामध्ये एअरफोर्सने जे आपलं विमान म्हणजे जे आपलं खरं तर दल असं दल की जे ॲक्च्युली सैनिक आपलं सीमेवर असतं किंवा ॲक्च्युली शत्रू राष्ट्रांसोबत लढण्यासाठी वापरलं जातं ते एअरफोर्स मार्फत हे सगळे पेपर्स जे आहेत ते आता पोहोचवले जाणार आहेत जेणेकरून पेपर फुटी होऊ नये. म्हणजे काय वेळ आलेली आहे. इंटरेस्टिंगली एक प्रतिक्रिया मी या संदर्भातली वाचली ती अशा अर्थाने की गेल्या वर्षीचा मे महिना आठवा 2025चा मे महिना ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर होत होतं, ज्यावेळेला पाकिस्तान सारख्या देशासोबत आपले एअरफोर्स जी आहे ती लढत होती आणि ॲक्च्युअल तेच त्यांचं काम आहे की शत्रू राष्ट्रांसोबत लढणं. तेच एअरफोर्स त्याच्यासाठीच अर्थात त्यांचे प्रशिक्षण त्या पद्धतीने झालेली असतात आणि तेच त्यांचं ॲक्च्युअल काम असतं. पण त्याच एअरफोर्सला मे 2026 मध्ये काय करावं लागतंय तर नीट परीक्षेचे पेपर हे फुटू नयेत म्हणून ते एअरफोर्सद्वारे आता पोहोचवले जाणार आहेत. तर अशी परिस्थिती ही आपल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्यावर ओढवलेली आहे आणि ती नक्कीच चिंताजनक आहे. का चिंताजनक आहे तर त्याच्यासाठी हा सी वोटरचा सर्वे आपल्याला पुरेसा डेटा देतो. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी नीट परीक्षेतले सुद्धा अनेक व्हिडिओज जे आहेत ते आम्ही केलेले आहेत ते पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.